श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा कशी करावी, नैवेद्य कसे दाखवावे याबद्दल सविस्तर माहिती समजून घेणार आहोत. पण तत्पूर्वी मित्रांनो, जर का आपण या चॅनलवर नवीन असाल आणि या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, कारण या चॅनलवर अशीच कधीही न ऐकलेली माहिती मिळणार आहे. श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांची फोटो फ्रेम तातडीने तयार करून घ्यावी. ती देवाऱ्यात मध्यभागी ठेवावी. गुरुवारी सकाळी 10:30च्या आत फ्रेमची स्थापना करून घ्यावी. गोडधोड जेवणाचा नैवेद्य दाखवून सकाळची आरती म्हणून घ्यावी. रोज नित्य पंचोपचार पूजा करून दूध साखरेचा नैवेद्य देखील दाखवावा. घरातील नैवेद्यासाठी एवढे कडक नियम नाहीत. फक्त घरात कोणी जेवायच्या आत स्वामींना नैवेद्य दाखवावा किंवा स्वामींना नैवेद्य बाजूला काढून ठेवून नंतर दाखवला तरी चालेल. घरातील प्रत्येकाने 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करावा. माळ नसल्यास 20 मिनिटं जप करावा व 3 स्वामी समर्थ चरित्र अध्याय रोज वाचावेत. सकाळी वेळ मिळाला नाही तर दिवसात केव्हाही वाचावे, मात्र खंड पडू देऊ नये. नैवेद्य दाखवताना अनामिकेने पाण्याचा भरीव चौकोन तयार करून त्यावर नैवेद्याचे ताट ठेवावे आणि नैवेद्य दाखवण्यापूर्वी किंवा नैवेद्य दाखवल्यानंतर स्वामींना मुजरा करावा. नैवेद्यावर तुळशीच्या पानाने ओम प्राणाय स्वाहा असे म्हणत नैवेद्य दाखवावा. दोन्ही वेळेस म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवण करू नये. रात्री ताजे जेवण तयार केले नसल्यास स्वामी महाराजांपुरता भात तयार करून घ्यावा. त्यानंतर दूध भात किंवा दूध साखर पोहे यांचा नैवेद्य स्वामींना दाखवावा. नैवेद्य दाखवताना देवाऱ्यात निरंजन जळत असावी, निदान उदबत्ती तरी असावी. स्वामी महाराज किंवा इतर कोणतेही देव अग्निसाक्षीशिवाय नैवेद्य स्वीकारतच नाहीत. तर मित्रांनो, महाराजांची अशी सेवा तुम्हाला रोज नित्यनियमाने करायचीच आहे. जर का ही सेवा नाही केली तर मग तुम्ही कितीही जप किंवा पारायणे केली तरीही तुम्हाला त्याची फलप्राप्ती होणार नाही. हे नेहमी लक्षात ठेवावे. बाहेर महत्त्वाच्या कामास किंवा नोकरी धंद्यात जाताना महाराजांना 3 वेळा मुजरा करूनच उंबरठा ओलांडावा. बाहेरून घरात आल्यावर प्रथम हातपाय धुवून महाराजांना नमस्कार करावा. नंतर घरातील इतर कामे करावीत. झोपण्याच्या अगोदर घरात सर्वांनी महाराजांना मुजरा करूनच नंतर झोपी जावे. तसेच सकाळी उठल्यावरही महाराजांना मुजरा करावा. रात्री झोपण्या अगोदर उदबत्ती लावून केलेल्या जपाची रक्षा म्हणजेच राख सर्वांनी कपाळाला लावावी. त्या राखेचा वापर खाण्यामध्ये किंवा पिण्याच्या पाण्यात करावा व थोडी राख खिशात पाकिटात ठेवावी. तर मित्रांनो, अशा प्रकारे श्री स्वामींची कृपा आपल्याला कधीही येऊ शकते. या पूर्ण कृपेचा अनुभव आपल्याला नेहमी घेता येतो. स्वामी सेवा करताना नेहमी आपल्याला आनंदच मिळत असतो. प्रश्न फक्त असतो तो आपल्या तल्लीनतेचा, देह भान विसरून श्री स्वामीचरणी लीन होण्याचा. आणि एकदा का तुम्ही महाराजांच्या पादुकावर पूर्ण श्रद्धेने स्वतःला अर्पण केलेत की श्री स्वामी कृपेचा लाभ तुम्हाला निश्चितपणे होतो. श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, ही माहिती आवडल्यास नक्की लाईक करा आणि सगळ्यांना शेअर देखील करा. श्री स्वामी समर्थ.